वंदे गुरुपरंपरां समस्त जनकल्याणी निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे। 34वा श्लोक परत वाचू। मृत्यु सर्वहरश्चाहम् उद्भवश्च भविष्यताम् कीर्ति श्रीवाक्च नारीणाम् स्मृतिर्मेधा धृतिक्षमा स्मृतिर्मेधा धृतिक्षमा। भगवंतानी इथे आपलं वैभव दाखवलंय, वैभव सांगितलंय की मी कशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तूंमध्ये उपस्थित आहे। तसं तर मी सर्वच आहे, पण या विशिष्ट ठिकाणी माझा जो प्रभाव आहे, माझं तेज आहे, ते तुम्ही पाहू शकता। तिथे भगवत बुद्धी तुम्ही ठेवू शकता, ईश्वर बुद्धी। जसं मूर्तीमध्ये आता दगड सगळेच आहे, पण सगळ्या दगडांमध्ये आपल्याला देव दिसत नाही। एक विग्रह आहे तिथे दिसतो। तर इथे म्हणतात, काल आपण पाहिलं की फक्त मी जीवन देणाराच नाहीये, तर मृत्यूच्या रूपात सगळं सुद्धा मी आहे। मृत्यूमध्ये सुद्धा तुम्ही देवाला पाहू शकता असं भगवंतानी म्हटलं। आणि मृत्यूचा व्यापक अर्थ काय? मृत्यू म्हणजे आपल्याला अशी दुःखद परिस्थिती असं आपण समजतो, जिथे शोक आहे, जिथे मनामध्ये प्रतिकूलतेचा एक अनुभव। मृत्यूची वार्ता कळताच मनामध्ये एक दुःखाची अनुभूती। देव म्हणतो की त्याच्यामध्ये सुद्धा मलाच पहा, त्याच्यामध्ये सुद्धा काही ना काही हित आहे, काही पॉझिटिव्ह आहे, सकारात्मकता आहे। भगवंताने इथे 2 प्रकारची मृत्यू सांगितली, धनादिहर आणि प्राणहर। दोघांचा तो हरण करतो। धनाचा हरण करून हे दाखवतो की धनाशिवाय सुद्धा तुम्ही राहू शकता। म्हणजे धनाला आपण जे एवढं महत्त्व देतो आणि असं वाटतं की त्याच्याशिवाय आम्ही राहूच नाही शकत, पण ज्याच्याकडे चोरी होते तो सुद्धा जिवंत तर राहतोच ना। तर म्हणे असं नाहीये की धन आहे तरच सुख आहे, धन आहे तरच जीवन आहे। धनामध्ये सुद्धा काय, धनाशिवाय सुद्धा लोक आनंदी आहेत। आणि कदाचित असं म्हणणं जास्त सार्थक होईल की ते लोक जास्त सुखी आहेत, पैशामुळे जास्त कष्ट आहे। पैशामध्ये फक्त हेच आहे की आपण AC मध्ये बसून रडतो, तो झोपडीमध्ये रडतो इतके। म्हणजे सायकलवर रडणं आणखी मर्सिडीज मध्ये रडणं, शेवटी मर्सिडीज मध्ये बसून रडणं स्टेटस वाला आहे। पण अध्यात्माचं लक्ष त्याच्याकडे नाहीये, रडणं कसं थांबवेल याच्याकडे, दुःख कसं जाईल। मृत्यू सर्वहरश्च, मग उद्भवश्च भविष्यताम। आपण पाहिलं लोकांचा उद्भव म्हणजे काल मी सांगितलं ना, उत्कर्ष। त्या उत्कर्षाचा हेतू मी आहे।
हे पहा, जगामध्ये आपण पाहतो लोक प्रगती करतात. सगळे विद्यार्थी एकाच वेळी त्या शाळेमध्ये प्रवेश करतात, एकाच वर्गामध्ये प्रवेश करतात, पण जेव्हा निघतात तेव्हा सगळ्यांची स्थिती वेगवेगळी असते. किंवा आपल्या जीवनामध्ये त्या वेगवेगळ्या पोझिशनमध्ये पोहोचतात. कोणी IPS, कोणी IAS, कोणी ब्रिगेडियर, कोणी काय. आणि ज्यांनी सुरुवातीपासूनच मेहनत केली आहे तो पहा पुढे पुढे त्याचे पाऊल म्हणजे उच्च दिशेकडेच जातात. तर इथे देव म्हणतो की त्याच्यामध्ये मी आहे, त्याच्यामध्ये जे गुण आहे विकास करण्याचा तो गुण आहे, त्या गुणरूपात मी तिथे बसलो. आणि एकदा लोकांना प्रगती करण्याची एक त्याचा आनंद मिळू लागतो, त्यांना नवीन नवीन ते ध्येय ठेवतात. आता हे इथपर्यंत मी धावलो, आता पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आहे ना, आपलं टार्गेट बरोबर. आणि त्याच्यामुळे त्यांच्यामधील जे पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल म्हणजे सामर्थ्य, ते अजून अजून विकसित होत जातं. गुरुदेव म्हणतात, कीप युअर गोल सो हाय दॅट यू कॅनॉट रीच इट. जीवनाचं लक्ष एवढं उच्च ठेवा की जे तुम्ही कधीच मिळवू नाही शकत. याचा अर्थ काय, लोक लक्ष मिळवण्यासाठीच करतात, पण म्हणजे जेवढं तुम्ही ध्येय उच्च ठेवा तेवढं तुमच्या अंतर व्यक्तित्वामध्ये गुण विकसित होतो. ध्येय मिळेल की नाही माहित नाही, पण निश्चितच विकास होतो. जर मी हे उद्दिष्ट ठेवलं की मला मेरिटमध्ये यायचं आहे, तर मग सहजच मी जास्त अभ्यास करेन. पण आधीच मी टार्गेट ठेवलंय की ग्रेस मार्काने जर पास झालो तरी पुष्कळ आहे. आजकाल ग्रेस मार्क म्हणतात, कृपांक म्हणतात, माहिती आहे तुम्हाला? कृपांक म्हणतात त्याला, ग्रेस मार्क. मराठीत काय म्हणतात? ग्रेस मार्क. हा, म्हणजे एवढी मेहनत करेन की मी 30 मार्क मिळेल, 5 मार्क मग शिक्षक कृपा करून दिले की मी 30. तर एवढंच जर टार्गेट असेल तर तो किती अभ्यास करेल. एकाने सांगितलं मला कमीत कमी 2 मार्क मिळाले पाहिजे, तुम्ही 0 दिले. स्वच्छतेचे 2 मार्क आहे, मी वही एकदम स्वच्छ ठेवली, एकही अक्षर त्याच्यावर गेलं. तर ध्येय उच्च तर मग आपलं उत्कर्ष होतं. इथे म्हणतात तर भावी कल्याणाम उत्कर्ष प्राप्ती योग्यानाम. उत्कर्षता प्राप्त करण्यासाठी जी योग्यता लागते ती योग्यता मी आहे असं. माझ्यामुळे तुमच्या जीवनामध्ये उत्साह आहे, उत्कृष्ट विचार आहे, चिंतन आहे. तर इथे तुम्ही माझी उपस्थिती पहा. म्हणजे मोठे लोक असतात पाहते नेहमी देवाला श्रेय देतात. जे काही मी मिळवलंय ते त्याच्यामुळे आहे ना. जो प्रामाणिक असतो माणूस तो कधीच हे म्हणत नाही की मी माझ्या पुरुषार्थाने म्हणतो. सतत तो म्हणतो ग्रेस. एक मी छान वाक्य वाचलं की जेव्हा तुम्ही एकटे धावता त्याला म्हणतात रेस, आणि जेव्हा देव तुमच्यासमोर धावतो त्याला म्हणतात ग्रेस. रेस अँड ग्रेस. रेस असते की नाही, देव पाठीशी आहे. सतत माझ्या मनामध्ये ही जर भावना आहे की देव आहे तर म्हणजे ग्रेस आहे, कृपा आहे. तर त्याच्यामुळेच पुरुषार्थाची तर एक लिमिट आहे, सीमा आहे. पण कृपेची काही सीमा आहे का? भगवंताची काही मर्यादा नाही की एवढीच मी कृपा आहे. म्हणून
त्याची भक्ती करता करता जर आपण विकास केला तर सतत आपला उद्धारच होईल. तर उद्भवश्च भविष्यताम्. त्यानंतर पुढे म्हणतात कीर्ती श्री वाक्च नारीणाम. नारींमध्ये मी कोण आहे, स्त्रियांमध्ये मी कोण आहे. आता हे स्त्री, नारीचा अर्थ स्त्री नाही, स्त्रीलिंगी एक गुण आहे. हे सगळे शब्द कसे आहेत, स्त्रीलिंगी. तर त्याच्यामध्ये मी कोण आहे, कीर्ती, स्त्री. माहिती आहे ना तुम्हाला 3 प्रकारचे शब्द आहेत, पुल्लिंग, नपुंसकलिंग, स्त्रीलिंग. तर या स्त्रीलिंगी शब्दांमध्ये हे आता हे सगळे गुणांचे नाव आहेत. कीर्ती, कीर्ती म्हणजे काय, यश. आता लोकांना काय, यशाची एक इच्छा असते, यशकामी. त्यामुळे चांगलं आहे. आणि यश केव्हा मिळतं माणसाला, जेव्हा तो काही चांगलं काम करतो. नाही तर अपयश ना. चांगलं काम केव्हा करेल, जेव्हा काही चांगले संस्कार, चांगली वृत्ती, चांगले विचार त्याच्यामध्ये असते. आणि चांगली वृत्ती आणि विचार कुठून येतील, त्याचा सोर्स काय, तर परत देवच आहे. ज्यांनी देवावर चिंतन केलंय, देवाच्या कथा ऐकल्या आहेत, तिथूनच तो प्रेरणा घेतो, तिथूनच त्याला उत्साह मिळतो, उत्साह येतो. तर कीर्तीचा हेतू आहे सत्कर्म. सत्कर्माचा हेतू, हेतू म्हणजे कारण. सत्कर्माचा हेतू आहे सत्संग. तुळशीदासांनी एक ओवी लिहिली आहे, मती कीरती गती भूती भलाई. 5 गोष्टी माणसाला ज्या प्राप्त होतात त्याचं मूळ सत्संग आहे. म्हणजे कोणत्या 5 गोष्टी, मती म्हणजे चांगली बुद्धी, मती, कीर्ती, पाहिजे ना कीर्ती, मती, कीर्ती, गती, पुढची गती चांगली होते, सद्गती. भूती, भूती म्हणजे विभूती, वैभव, समृद्धी. आणि भलाई, भलाई म्हणजे चांगुलपणा, चांगुलपणा, चांगले गुण असतात. तर मती, कीरती, गती, भूती, भलाई. सो जानव सत्संग प्रभाव. असं तुम्ही समजा की सत्संगामुळेच या 5 गोष्टी. आणि लोकन वेदन आन उपाऊ, म्हणजे वेदांमध्ये आणखी जगामध्ये दुसरा उपाय नाही या गोष्टी मिळवण्यासाठी. 2 मत आहे, लोकमत आणि वेदमत. वेद म्हणजे शास्त्र आणि लोक म्हणजे समाज. तर समाजामध्ये आणखी वेदांमध्ये, दोघांमध्ये हे मान्य केलंय की जर या 5 गोष्टी आहे जीवनामध्ये तर निश्चितच त्याला काहीतरी चांगली संगती त्याच्या कारणामध्ये असेल. कारण त्याच्याशिवाय चांगले विचार येणार नाही, चांगली कर्म होणार नाही, चांगली गती कशी होईल. सगळ्याचा शेवट सत्संग मध्ये, स्टार्टिंग पॉइंट. अंत मती, गती, कीर्ती, भूती, भलाई. त्याच्या पुढची ओवी आहे, जब जही जहां जतन जही पाही. आणि मग ते आहे सो जानव सत्संग प्रभाव. तर ज्यालाही, कोणालाही, केव्हाही, कुठेही जर या गोष्टी मिळाल्या तर त्याच्यामध्ये संतांचा निश्चितच त्याला सहवास लाभणार आहे. त्याच्याशिवाय हे सगळं काही होऊच नाही शकत. तर कीर्ती, इथे त्या 5 पैकी एक आहे कीर्ती. काही लोक प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करतात.
एक संस्कृत श्लोक आहे, घटम छिंद्या पटम भिंद्या कुर्याद रासवरोहण येन केन प्रकारेण पुरुष प्रसिद्धो भवेत. म्हणजे काय, व्यंग आहे. माणसाला प्रसिद्ध झालं पाहिजे आणि त्या प्रसिद्धीसाठी त्याला जे काही करावं लागतं त्यांनी ते केलं पाहिजे. घटम छिंद्या पटम भिंद्या म्हणजे घटाला फोडा किंवा कापडाला फाडा किंवा गाढवावर आरोहण करा. केलं लोक एकदम म्हणजे अरे पहा पहा सगळ्यांचं लक्ष येतं. मग दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फोटो येईल. असं पेपरमध्ये फोटो आला ना झालं माझं काम झालं. हजारो लोकांपर्यंत माझं नाव पोहोचलं. हे राजकारणी लोक असं असतात, ये न के न प्रकार आहे. त्या म्हणतात नेगेटिव्ह पब्लिसिटी. जर कोणाला तुरुंगवास असतो त्याच्यावर सुद्धा ते फार गर्व वाटत आणि सगळ्यांना हात हलवून म्हणजे आता मी जातोय चढोकडे चुकडे वैकुंठामध्ये जातोय. कीर्ती अशी कीर्ती नाही ती चांगल्या कामामुळे. त्यामुळे कीर्ती मी आहे, श्री मी आहे. श्री म्हणजे संपत्ती. श्री शब्दाचा वेगवेगळा असतो. श्री म्हणजे कुठे कुठे ब्रह्मविद्या सुद्धा आहे. श्री गुरुचरण सरोज रज असं म्हणतो. एक आहे गुरु आणि एक आहे श्री गुरु. त्यामुळे गुरु म्हणजे ज्ञान देणारा आणि श्री गुरु म्हणजे काय, त्यामुळे जो ब्रह्मज्ञान देणारा आहे ना. फरक झाला. तर मोठं ज्ञान श्री. श्री म्हणजे साधारणच आहे लक्ष्मी. अच्छा, त्यानंतर म्हणतात श्रीपती म्हणतो आपण. त्यानंतर तिसरं म्हणजे वाक्. वाक्च अहम. वाक् म्हणजे काय, वाणी. वाणी सुद्धा एक प्रकारची काय संपत्ती म्हटलेली. आणि ज्याच्याकडे वाणी नावाची संपत्ती आहे तो अनेक मित्र बनवू शकतो. जगामध्ये जगमित्र जिव्हे पाशी आहे सूत्र. माहिती का? जगामध्ये जगमित्र. जर जगामध्ये आपल्याला मित्र बनवायचे, गुरुदेव म्हणाले इंग्लिशमध्ये, इफ यू आर सॉफ्ट स्पोकन पर्सन यू विल मल्टिप्लाय युअर फ्रेंड्स. जर आपल्या वाणीमध्ये संयम आहे, माधुर्य आहे, गोडवा आहे, कोमळ आहे, तर तुमचे अनेक अनेक मित्र बनतात. तर बोलण्याची जर पद्धत माहीत असेल, रीत जाणत असेल, तर त्याच्यामुळे फार लाभ होतो. नाही तर एवढे कष्ट आपल्याला सोसावे लागतात. एक चुकीचं वाक्य उच्चारलं आणि मग झालं, आयुष्यभर पश्चाताप होतो किंवा मनामध्ये गिल्टी, अपराध, मी असं का बोललो नसतो तर संबंध ठीक असतो वगैरे वगैरे. म्हणून शब्द फारच महत्वाचे आहे. तर इथे भगवंत म्हणतात वाणी. म्हणून तुकारामांचा तर एक पूर्ण अभंगच आहे, बोलावे बरे. माहितीये का जनाबाई? बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. त्यानंतर म्हणतात थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे. आता हे सुद्धा आहे, किती बोलायचं. माहिती आता माईक मिळालाय, आता बस जोपर्यंत माईक आहे लोक माईक सोडत नाही, थोडक्यात नाही. मग त्यांना ते चिठ्ठी देतात पण ते घेऊन देतात आणि त्यांना आधीच माहित असतं त्यात काय लिहिलं.
तर हा ठेवून दे मागे ठेवून दे नंतर. तर थोडक्यात समजणे आणि थोडक्यात समजावं हे असं शब्दाचं पण महत्व. आणि म्हणतात शब्दामुळे दंगल शब्दामुळे मंगल. 1 तासानंतर येतो. शब्दामुळे दंगल सुद्धा होतो शब्दामुळेच, आणि मंगळ शब्दामुळेच. आणि म्हणतात शब्दाचे हे जंगल जागृत राहावं. महाराजांचं आहे जिभेवर ताबा सर्व सुखदाता. जिभेवर ताबा सर्व सुखदाता. पाणी वाणी नाणी नासू नये. काय शब्द आहे. पाणी वाणी. शब्दाची किंमत आहे. भगवंताने एक संपत्ती दिली तर त्याला. आणि दुसरी एक आहे तोलावा शब्द, घासावा शब्द, मग बोलावा शब्द. त्यालाच हिंदीमध्ये म्हटलेलं आहे ही तराजू तोल कर तामक बाहर को. वाणी तो अनमोल है जो कोई जाने वो. तर शब्द जर आपण चुकीचे उच्चारले तर मग आपण संकट ओढवून घेतो. जे संकट दूर होऊ शकत होतं पण शब्दामुळे घडवलं. हे राजकारणी जे लोक आहेत त्यांच्याकडून हे शिकलं पाहिजे. त्याचं तोलून मोजून मापून अगदी असं शब्द बोलतात. हे जे मीडियावाले लोक काय काय विचारतात ना त्यांना फार संयमित होऊन बोला. नाही तर एका शब्दामुळे काय नुकसान होतं. असं झालं नाही मागच्या निवडणुकात. काय जो विपक्षचे लोक त्या शब्दाला धरून मग आपलं काय लाभ फायदा होतो. आता हे मंच राजकारणाचं नाही म्हणून मी ते उदाहरण देत पण आहे माझ्या लक्षात असे 2-4 शब्द ज्याच्यामुळे फायदा झाला दुसऱ्या पक्षात. तर म्हणून जे प्रवक्ता असतात ना ते फार बुद्धिमान असायला पाहिजे, हुशार असायला. कोणते शब्द केव्हा बोलायचे. अच्छा व्यवहारामध्ये सुद्धा शब्दामुळेच जोड तोड होत असते. तुटतात लोक शब्दामुळे, जुळतात शब्द. तर कीर्ती श्रीवाक्चनारीणाम. तर वाणी सुद्धा मी आहे. आणि ती चौथं काय म्हणतात स्मृती. स्मृती मी आहे. स्मृती म्हणजे काय. प्रसंग उपस्थित झाल्यावर जे मला आठवलं पाहिजे ते जर मला आठवता आलं तर त्याला काय म्हणायचं स्मृती. स्मरण. स्मरणचा एक सामान्य अर्थ काय लक्षात ठेवणे. पण याचा एक विशेष अर्थ काय जेव्हा ज्याची गरज आहे तो विषय किंवा ते शब्द किंवा ते विचार मला आठवले पाहिजे. प्रसंगोचित म्हणतात त्याला. आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या फाईल ठेवलेल्या आणि त्या फाईल रिलीज करतात. काही जर विषय सुरू झाला ना काही तर आपल्या डोक्यामध्ये डेटा आहे ते डेटा लगेच आपल्या समोर. आता ज्यावेळी जे डेटा आलं पाहिजे समोर ते जर येत आहे तर तो फायदा आहे. तर प्रसंग किंवा वेळ निघून गेल्यावर मग मला आठवत आहे तर काय. म्हणून एक स्मृती नावाची गोष्ट आहे. लगेच लोकांना त्यावेळेस ते आठवतं आणि त्याचा एकदम वेगळाच प्रभाव. मग नंतर तुम्ही 2 तासाने बोलल्यावर ते आता कोणाला भाषण द्यायचं आणि ऐन भाषणाच्या वेळी तो विसरला. आता नंतर किती त्याने भाषण चांगलं दिलं कोण आहे. स्मृती
त्यानंतर एक आहे मेधा. स्मृती आणि मेधा. मेधा म्हणजे काय, तर बुद्धीमध्ये धारण शक्ती आहे प्रकारची. मेधा. मेधावी लोक तर हुशार आहे, म्हणजे जिनियस आहे, खूपच त्याचं डोकं तेज आहे, मेधावी. हा बुद्धीचाच हा गुण आहे, ज्याची बुद्धी शार्प आहे, तेजस्वी आहे. तल्लक बुद्धी म्हणतात, तल्लक मेधा. आणि एक आहे धृती. आता धृती म्हणजे एक अशी वृत्ती आहे, एक असा गुण आहे, न सोडण्याचा गुण, पकडून ठेवण्याची एक वृत्ती. पकडून ठेवण्याची. धृती शब्द धारणा यापासून बनतो. तर ते मन सोडतच नाही त्याला. आपल्या मनामध्ये असा एक स्वभाव आहे. अच्छा, ही धृती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची, तामसिक, राजसिक, सात्विक. यया स्वप्नम विषादम च भयम शोकम चा भयम एवच. ही कोणची वेळ? आता आपली स्मृती जरा मंद आहे, तर आठवत नाही आहे. यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेव. ही तामसिक होती. जिथे विषाद आहे, दुःख झालेलं ते सुटतच नाही. आता 15 वर्ष पूर्वी काही घटना घडली आणि अजूनही तो रडतच आहे, आणि नाही काढ. आपला फारच कोणी काय अजीज त्याला म्हणतात उर्दू, स्नेही, प्रिय, मग त्याची आठवण येऊन तो सोडतच नाही, रडत आहे. तर तामसिक धृती. स्वप्नामध्ये काहीतरी पाहिलं आणि ते आता सोडतच नाही. अरे नाही, स्वप्नामध्ये माझे सगळे पैसे जे आहे तो चोर घेऊन गेला. अरे पण इथे जागृत आहे ना, आता ते आठवून काय फायदा. तर म्हणजे जे काही आठवण्याची गोष्ट नाही त्याला तो आठवतो आणि सोडत नाही, मनामध्ये घट्ट धरून. धृती आहे. एक आहे राजसिक धृती. काही लोक क्षात्र वृत्तीचे असतात, क्षत्रिय वगैरे, ते सोडत नाही. ध्रुवाचं वर्णन आहे. ध्रुव म्हणतो की मला क्षात्र स्वभाव मिळालेला आहे. आईचे जे वाक्य आहेत ते वाक्य माझ्या मनामध्ये असे धसलेले, कोरले गेलेले आहे की ते मी सोडू नाही शकत. तो म्हणतो असं. आई असं म्हणाली की जोपर्यंत तू माझ्या उदरातून, गर्भातून तुझा जन्म होत नाही पोटात, त्यासाठी तुला तपश्चर्या करावी लागेल. तर ते शब्द असे बिंबलेले त्याच्या मनामध्ये, म्हणून मी सोडून नाही शकत. म्हणून तो गेला. राजसिक. पांडवांचं जर तुम्ही वर्णन ऐकलं तर भीम वगैरे जो आहे त्याचा अपमान दुर्योधन वगैरे केलेला आहे लहानपणी. तर तो सोडत नाही. तो म्हणे मी काय करतो, प्रतिज्ञा करतो की मी याचं रक्त पी, छाती तोडून दे, तो भुजा उपटून काढे. आणि त्यांनी ते 12 वर्ष 15 वर्ष जंगलामध्ये होतं तरी ते वृत्ती सोडली नाही. आणि जेव्हा त्याला संधी मिळाली त्यांनी ते केलंय. याला काय म्हणतात, धृती. द्रौपदी सुद्धा म्हणाली की तोपर्यंत मी केश, माझे केस बांधणार नाही, तोपर्यंत रक्ताने त्याचं काय सूच नाही. क्षात्रवृत्तीचे राजसिक धृती. नाही तर एक हिंदीमध्ये एक वाक्य आहे,
रात गई बात गई. पण जे धृतीवाले असतात, नो नो बात कैसे गई. आणि मला असं सांगितलं, आता मी सुद्धा संधीत पाहतो, सोडणार नाही त्याला मी. ही धृती आहे, राजसिक धृती. विषय वेगवेगळे. तामसिक धृतीमध्ये तो काय दुःख, काही काही घटना घडलेल्या आहेत ज्याचा आज त्याचा काही प्रसंग नाहीये, अप्रासंगिक झालेले आहेत, पण उगीच मनामध्ये ते ठेवून स्वतः काय त्रस्त होतात, दुःखी होतात. राजसिक म्हणजे हे सगळं. कोणाचा अपमान झालाय तो आता 10 वर्ष 20 वर्ष हे करून त्याला सोडत नाही. आणि एक सात्विक धृती म्हणजे काय, चांगल्या गोष्टी धरून ठेवणे. जर धृती एक गुण आहे तर त्याचा उपयोग केला पाहिजे. चुकीच्या गोष्टी कशाला धरून ठेवायचं, सोडा ना, काय फायदा आहे. जरा मोठेपणा दाखवा, मोठं मन. पण सात्विक धृती म्हणजे काय, मन प्राणेंद्रिय क्रिया धृत्यायया धारयते, मन प्राणेंद्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृतीचा पार्थ सात्विकी. त्यामुळे जो मन आणि इंद्रियांची जी क्रिया आहे तिला तो समजतो आणि तिचं धारणा करतो. म्हणजे मनाला सांभाळतो, इंद्रियांना सांभाळतो, तो सुद्धा धारण करतो, पकडून ठेवतो. पण कशाला, मनाला. चुकीच्या दिशेला जाऊ नाही दे. धैर्य. आपल्या मनामध्ये देवानी काय काय सामर्थ्य दिलेलं आहे, त्याचा कसा उपयोग करावा हे संत लोक शिकवतात. तर स्मृतीर, मेधा, धृती, क्षमा. पुढचा जो गुण आहे तो आहे क्षमा, आणि तो सुद्धा मी आहे. क्षमा म्हणजे काय, त्यामुळे जे मी कधीच कोणावर करत नाही, क्षमा करत नाही, त्याला म्हणतात क्षमा. क्षमा शब्दाचा अर्थ म्हटलेला आहे अविकृत चित्त, अविचल चित्त. अपमान, निंदा झाली तरी त्याचं मन विचलित होत नाही. ही नंबर 1 ची क्षमा आहे. इथे मनावर असं काही वाटतच नाही की यांनी काही अपराध किंवा अपमान काही केला. मन निर्विकार राहतं. ही सगळ्यात मोठी क्षमा आहे. दुसऱ्या नंबरची क्षमा म्हणजे काही कोणी चूक केली पण थोडीशी शिक्षा करणे, बस. क्षमा म्हणजे प्रतिशोध नाही ना, सूड घेणं नाही, ते वेगळं असतं. लोकांना कोणी काही अपराध अपमान केला तर बदला घेण्याची, सूड घेण्याची वृत्ती ती वेगळी. त्याच्या उलट काय आहे, क्षमा. नाही तर लोक मरता मरता म्हणत आहे, मुलाला सांगत आहे माझ्या आत्म्याला शांती तेव्हा मिळेल जेव्हा तू बदला घे. तोपर्यंत माझा आत्मा भटकत राहील, म्हणजे अशांत राहील. मी तर नाही करू शकलो, पण नाव इट इज युअर जॉब. म्हणजे फारच भयानक वृत्ती. मरता मरता सुद्धा शांती मिळते. याच्या उलट क्षमा केली की झालं, मन तुमचं एकदम रिलॅक्स, शांत. मी नेहमी सांगितलं, क्षमा बडन को चाहिए, छोटन को उत्पाद. छोटे लोक तर उत्पाद करत राहतात, मोठे लोकच काय माफ करतात, क्षमा करतात. त्यासाठी मन मोठं पाहिजे. संकुचित मन असेल तर नाही होणार. हीच वृत्ती आहे की यांनी अपमान केला तर मी सुद्धा संधी मिळेल तर मी करेन. तर असे हे छान छान हे जेवढे गुण आहेत, स्त्रीलिंगी हे सगळे शब्द आहेत. म्हणून नारीणाम इति एता उत्तमाः स्त्रीणाम अहमस्मी. आणि काय छान वाक्य आहे.
शंकराचार्यांनी फारच सुंदर लिहिलं. यासाम आभास मात्र संबंधेनापि लोकः कृतार्थम आत्मानं मन्यते. म्हणे या गुणांचा थोडासा जरी आभास आपल्यामध्ये जर आला, म्हणजे थोडासा सुद्धा जर संबंध आला, तर ती व्यक्ती स्वतःला कृतार्थ मानेल किंवा तिच्या जीवनामध्ये कृतार्थता येईल. जर हे गुण 2%, 3%, 4% जरी आले तरी आभास मात्र संबंध. किती छान आहे. जर हे 100% आले तर मग लोक एकेका गुणामुळे कुठेच्या कुठे पोहोचतात. एक गुण आहे एकाग्रता, एक गुण आहे देण्याची वृत्ती, दान, उदार आहे, कर्ण वगैरेच आहे. एकेका गुणामुळे माणूस कुठे चढतो आणि एक दुर्गुणामुळे माणूस घसरतो, खाली पडतो. पता होडीमध्ये एक भोक असेल तर झालं जल समाधी, दुसऱ्या काठावर जाऊ नाही. म्हणजे एकच तर भोक आहे, चालेल. जसं मच्छरदाणीमध्ये एकच डास झोप उडवण्यासाठी, तो तुम्हाला गाणं ऐकत राहिले. एक छान वाचला म्हणे, तो डास गाणं म्हणत आहे, तुम्हाला आवडत असेल की आवडत नसेल, तुम्हाला टाळी जरूर वाजवावी लागेल. टाळी जरूर आवडत नसेल तरी एक तास पर्याप्तम असते झोपेसाठी. त्याचप्रमाणे एक दुर्गुण. अच्छा, एक रोगामुळे माणूस मरतो की नाही, एक रोगच पुष्कळ, तेच निमित्त होतं. मग जर असं आहे त्याच्या उलट एक सद्गुण तुम्हाला खूप वर्णन. लोक म्हणतात ना, दिस इज माय प्लस पॉइंट, दिस इज माय मायनस. त्याला म्हणतात स्ट्रेंथ अँड विकनेस. स्वॉट अनालिसिस असतं. स्वॉट अनालिसिस, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट. म्हणजे माझी काय ताकद आहे, माझी काय कमजोरी आहे. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, आणि थ्रेट म्हणजे काय काय भीती, आक्रमण काय काय होतं. हे जर तुम्हाला नीट माहित असेल तर तुम्ही आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल. तर स्ट्रेंथ अँड विकनेस. तर याप्रमाणे इथे भगवंतानी सांगितलं की पहा, मी तुमच्या हृदयामध्ये या या रूपात नसले. मग पुढे बृहत् साम तथा साम्नाम गायत्री छन्दसामहम् मासानां मार्गशीर्षोऽहम् ऋतूनां कुसुमाकरः बृहत् साम तथा साम्नाम् सामनाम. सामनाम बृहत् साम. सामनाम म्हणजे सामवेद. सामवेदांमधील ऋचा, ऋचा म्हणजे मंत्र, त्या ऋचांमध्ये एक प्रसंग आहे, त्याला म्हणतात बृहत् साम. सामवेदामधील हा भाग आहे. आम्ही सुद्धा याचा अभ्यास केलेला नाही, पण देव इथे म्हणत आहे बृहत् साम मी आहे. हे पहा, आधी भगवंताने म्हटलेलं आहे वेदानाम सामवेदोस्मि. देवाला सामवेद आवडतं. त्याच्यामध्ये गाणं आहे, म्हणजे गेयता आहे. तर ते म्हणतात की
सामवेदामधील बृहत साम मी आहे. 7 विभक्ती, 5 विभक्तिक साम असे वेगवेगळे मंत्र आहे. जरा टेक्निकल शब्द तर म्हणे त्या साम स्तोत्रामधील बृहत साम मी आहे. त्यानंतर छंदांमध्ये गायत्री छंद मी आहे. आता वेगवेगळे छंद आहे. बृहती, पंक्ती, अनुष्टुप असे वेगवेगळे छंद असतात. त्याच्यामध्ये एक आहे गायत्री. छंद शब्दाचा अर्थ असतो छादना छंद. छादन म्हणजे आच्छादन. प्रत्येक मंत्रामध्ये एक शक्ती किंवा देव लपलेला आहे. लक्षात ठेवा. एक एक त्याच्यामध्ये सामर्थ्य, एक शक्ती आहे. आणि जर आपल्याला जर छंद माहीत असेल, छंद माहीत असेल तर मग त्याचा उच्चार आपण बरोबर करतो. आणि जर उच्चारण बरोबर आपण केलं तर त्या मंत्रामधील शक्ती प्रकट होते आणि आपल्यावर तो मंत्र जो कृपा करतो. मग त्याला आपण काय म्हणतो, देवताने माझ्यावर कृपा केली. म्हणून छंद जाणणं फार आवश्यक आहे. मंत्र म्हणण्याची पद्धत आहे. आणि मंत्रामध्ये विशिष्ट काय असतात, मात्रा असतात, त्यानंतर अक्षर असतात. गायत्री छंदामध्ये 24 अक्षर आहे. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. गायत्री छंदामधील हा मंत्र आहे म्हणून याला म्हणतात गायत्री मंत्र. विचार करायचा. तर गायत्री म्हणजे ज्याचं गान केल्याने माझं रक्षण होतं. त्र म्हणजे त्रायते, रक्षण होतं. आणि गायत्री म्हणजे गान केल्याने म्हणजे जप केल्याने असं. गायत्रीचं फारच महत्व आहे. जेव्हा ते बाळ मोठं होत जातं, मुलगा गुरुकुळामध्ये जातो, आधी काय दिलं जातं, गायत्री मंत्र. यज्ञोपवीत चांदव, कोणता संस्कार म्हणतात त्याला, उपनयन. मौंज 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 बंध, व्रतबंध असे नाव आहे. मौजी बंधन हा शब्द. तर मग गायत्री मंत्र त्याला कानामध्ये जे वडील किंवा गुरु. आणि मग तेव्हापासून मग तो वेदाध्ययनाचा अधिकारी होतो. गायत्री मंत्र त्याने बुद्धी तेजस्वी होते. गायत्री मंत्राचा कोण आहे ऋषी, मंत्रद्रष्टा ऋषी कोण आहे, विश्वामित्र. विश्वामित्र ऋषींनी या मंत्राला पाहिलं. गायत्री मंत्र प्रत्येक मंत्राचा एक ऋषी असतो. मंत्र वामदेव ऋषी, आपण जसं म्हणतो ना, रामरक्षा, बुधकौशिक ऋषी. तर गायत्री मंत्र गायत्री छंदामध्ये आहे. आता अनुष्टुप छंद आहे. जसं गीतेमध्ये काय अनुष्टुप छंद आहे, 32 अक्षर, 8 अक्षरांचा एक एक चरण. त्यामुळे छंदांमध्ये मी गायत्री आहे. मासानां मार्गशीर्षोहम, महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे. हा, आता मार्गशीर्ष महिना म्हणजे हा 9वा महिना आहे जवळजवळ ना. कार्तिक नंतर येतो ना. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष. आता आजकालच्या पोरांना हे सुद्धा महिने माहीत नाही. जानेवारी, फेब्रुवारी माहीत नाही. पण हे 12 जे आपले काय आहे महिने, म्हणजे त्या महिन्यांमध्ये सुद्धा मी देव एकही वस्तू सोडत नाही आहे. कुठे 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 मी आहे, महिन्यांमध्ये मी आहे. मार्गशीर्ष
आता मार्गशीर्ष महिना म्हणजे साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आहे. आणि या मार्गशीर्ष महिन्याला म्हटलेलं आहे या महिन्यामध्ये कृष्णाची उपासना जर तुम्ही केली तर त्याचं फळ मिळतं. लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते आणि दर गुरुवारी. त्यानंतर या महिन्यामध्येच गीता जयंती येते, या महिन्यामध्ये दत्त जयंती येते. मार्गशीर्ष मास पौर्णिमा तिथी दत्त अवतरले असं एक भजन आहे. मार्गशीर्ष महिना फारच पवित्र आहे. अच्छा, वातावरणही चांगलं आहे ना, थोडं थंड आहे, थोडंसं थंडीचे दिवस, उन्हाळा गेलेला आहे. थंडीचे दिवस लोकांना खूप आवडतात आणि थंडीमध्ये वजन वाढतं, थंडीमध्ये भूक जास्त लागते. आरोग्यासाठी चांगलं असतं हा महिना. अच्छा, हा महिना असा आहे शेतकरी लोकांसाठी चांगला आहे. पावसाळा झालेला, पाऊस झालेला, पीक तयार झालेलं आहे. व्यापारी लोकांसाठी चांगलं आहे. आता आधीच्या काळामध्ये तर पावसाळ्यात काही व्यापार होत नव्हता शकत, कारण नद्यांमध्ये पाणी आलेलं असायचं, पूल वगैरे काही नाही, होडी वगैरे काही नाही, तर सगळं ठप्प. पण जसं पावसाळा गेला मग आता येणं जाणं. तर शेतकरी आहे, व्यापारी आहे, सामान्य माणसाला स्वास्थ्य देणार आहे असा हा पवित्र महिना आहे मार्गशीर्षोऽहम्. याला जर उलट केलं तर काय, शीर्ष मार्ग, उच्च मार्ग असं होईल. याचा अर्थ असा आहे की उच्च ध्येयासाठी हा महिना एक मार्गाचं काम करेल. मार्गशीर्षोऽहम्. तर याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या महिन्यामध्ये देव नाही, फक्त मार्गशीर्षामध्ये. म्हणे मग त्या महिन्यात आम्ही पूजा करू, पण म्हणे सगळ्या महिन्यांमध्ये तो महिन्याचा. मग शेवटी काय म्हणतात, ऋतूनाम कुसुमाकर. ऋतूंमध्ये मी कोण आहे तर म्हणे कुसुमाकर. कुसुमाकर म्हणजे वसंत. आणि पहा, वसंत ऋतू आला की वनस्पती प्रसन्न होते. जेव्हा खूप हिवाळा असतो, थंडी असते ना, त्यावेळेस काय होतं, झाडं वगैरे आपलं रक्षण करण्यामध्ये त्यांची एनर्जी पूर्ण लागलेली असते, थोडे संकुचित होतात, पानं कठोर होऊन जातात. थंडीमध्ये आपण पाहतो जास्त फुलं सुद्धा येत नाही, म्हणजे खूप फार जास्त. जिकडे बर्फ वगैरे पडतो तिकडे पहा, तिथे पहा, ती जणू काही जसं आपण स्वेटर वगैरे घालून थंडीमध्ये बसले राहतो. आणि केव्हा आता थंडी जाते, केव्हा थंडी जाते. थंडी गेले की ओझं सगळं, पंचकोश आपण काढतो. तत्व ओझाच्या भाषेत पंचकोश. आधीच एक तर आपल्याकडे आहे पंचकोश, आणि वरून आपण पंचकोश. पण आता चैत्र महिना सुरू झाला, थंडी गेली की आता काय, वसंत. वसंत ऋतूमध्ये प्राकृतिक सौंदर्य, निसर्गाचं सौंदर्य आपण, वातावरण चांगलं असतं. बसंत बहार, बहार आई आहे, वसंत रागही आहे, आनंद देणार. भगवंत म्हणत आहे वसंत मी आहे. विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्यांनी संत लोकांना म्हटलेलं आहे की संत लोक कसे आहे, वसंतवल्लोकहितं चरंत. म्हणे वसंत ऋतू आला की सगळी वनस्पती, निसर्ग प्रसन्न होतो. त्याचप्रमाणे संत लोक आले की पूर्ण वातावरणच बदलतं. आणि हे आम्ही पाहिलेलं आहे. गुरुदेव जेव्हा येत असे त्या सिद्धवाडीला, एकदम वातावरण बदलत आहे. वसंत एक औरा असतो ना त्यांचा, तरंग, एक लहरी, आनंद, पॉझिटिव्ह वाईब्स. मोठे संत आले की आपण दुसऱ्या गोष्टी करण्यामध्ये थोडं आपल्याला संकोच होतो. अरे एवढे मोठे सोडा,
सध्या भांडण करू नका सगळ्यावर, म्हणजे आपोआपच काय चुकीच्या ज्या वृत्ती, वाईट वृत्ती त्या शांत होतात. वसंत ऋतूप्रमाणे तो आहे. कुसुमाकर ऋतूमध्ये आहे, महिन्यांमध्ये आहे. आणखी आधी काय पाहिलेलं आपण? काळामध्ये तो आहे, संपूर्ण काळामध्येच तो आहे. काळ पाहिला. आता इथे म्हणतात मी छल करण्यामध्ये सुद्धा आहे. हो, तुम्ही कपटी आहात म्हणे. हो, एका ठिकाणी मी आहे. कुठे आहे? द्यूतं छलयतामस्मी तेजस्तेजस्विनामहम् जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्त्ववतामहम् द्यूतं छलयतामस्मि जयोस्मि व्यवसायोस्मि. छलयताम. आता देव जर सगळीकडे आहे तर म्हणे या वाईट याच्यामध्ये सुद्धा आहे मी. हे पण देवाला असं लज्जा किंवा असं नाही वाटत आहे, सत्य आहे, सत्य. पण याचा अर्थ असा नाही की आता मी ठीक आहे तुम्ही द्यूत आहे तर मग आता मी द्यूतच कळत असेल, हा अर्थ नाही आहे. तर सर्व व्यापी आहे तर मग मी तिथे सुद्धा आहे. छलयताम, कपटी फसवेगिरी करणाऱ्यामध्ये मी द्यूत आहे. द्यूतचा अर्थ काय असतो? जुगार. जुगार म्हणतात मराठीत? जुगार. 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 ठीक आहे. दुसरा शब्द काय? हिंदीमध्ये जुवा म्हणतात, मराठीमध्ये वेगळं म्हणतात जुगार. जुगार. जुगार खेळतात. आता जे जुगार म्हणजे एक तर आधीच्या काळात वेगळं ते फासे त्यांनी खेळायचे. आता पत्ते. या द्यूताला सुद्धा असं व्यसन असतं ना, शुक्रवारी रात्री बसतात तर सोमवारी सकाळी उठतात, आहे ना. एक नशा आहे. अच्छा, द्यूत एक असं अमेरिकेमध्ये शहर आहे, तिथे फक्त हेच होतं, लॉस वेगास. हा, कॅसिनो कॅसिनो कॅसिनो. त्याचं नावच आहे सिन सिटी. सिन म्हणजे पाप. हे पहा, भारतामध्ये आपण कसं म्हणतो, सप्तहिता मोक्षदायिका पुण्यनगरी आहे. काशी, कांची, अवंतिका, तिकडे पाप नगरी आहे. सिन, सगळे प्रकारचे पाप तिथे उपलब्ध आहे. लोक खूप भरून पैसा जातात, पुढवतात त्या कुठे कॅसिनो, आणि ते जेव्हा डॉलरचे पडतात, खणखण खणखण खूप आवाज येतो, खूप त्यांना आवडतं. श्रीमंत लोक त्यांना हॉटेलमध्ये फ्री राहण्यासाठी ते देतात, राहा इथे, कारण त्या जुगारांना सगळं ते मिळून दिले त्यांना. असे असे हॉटेल आहे, तिथे त्या खोलीमध्ये स्विमिंग पूल सुद्धा आहे. म्हणजे जेवढं पोहायचं असेल पोहा, नंतर तुम्ही बुडाल तिकडे जा. म्हणजे एकदम हाय क्लास सगळं आहे. लास वेगास. तर इथे हेच आहे कॅसे. अच्छा, द्यूतामध्ये काय आहे? या जुगारामध्ये सतत एक वृत्ती अशी असते की मी जिंकेन, मी जिंकेन. म्हणजे तो खेळ तुम्हाला सतत एक आशा देत असतो, भरोसा. अरे एकदा वाजून, एकदा आणखी फास. अच्छा, सुरुवातीला एक दोन वेळा ते असं काही असतं तो जिंकतो, हा, तर त्याला काय अजून लोभ. पण मग पुढे काही असं ते सगळं गमावून बसतो. तर इथे तुम्हाला आश्वासन काही देतो आणि काम काही वेगळंच करत असतं.
आता याचं सगळ्यात चांगलं उदाहरण, भयानक याचा परिणाम झालेला आहे तो म्हणजे महाभारतामध्ये वेदव्यासांनी खूप वर्णन केलं. पांडवांनी इतकी मेहनत करून इंद्रप्रस्थ ते पूर्ण बनवलं. ते अगदी ती जमीन नापीक जमीन होती, बंजर त्याला म्हणतात, बैरान. काही नव्हतं तिथे, पण त्यांनी तिथे सगळं केलं. आणि युधिष्ठिरामध्ये हे एक वीकनेस, कमजोरी, त्यांनी आमंत्रण दिलं, म्हणे याचं आमंत्रण पण नाही कसं म्हणू शकतो, याचं आम्हाला गेलंच पाहिजे. आणखी मग जे सुरू झालं, तो शकुनी आहे, तो त्याचा देव म्हणजे कोण? फासे. महाभारत सिरियल आलं होतं ना, ते मालिका, त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं की तो पूजा कोणाची करत आहे? त्या फास्यांची. म्हणे हेच माझा आराध्य, हे फासेच माझं काही सैन्य आहे, सेनापती आहे, धनुर्धर आहे, याच्याद्वारेच मी त्या अर्जुनाचा पराभव करीन. केला त्यांनी. युधिष्ठिर त्याच्या योजनेमध्ये अडकला ना, आणि पहा एकानंतर एक सगळं गमावलं. जे एवढ्या मेहनतीने ते केलं होतं, जे महावीर मोठे मोठे वीर ते दास झाले, गुलाम. त्यांची बायको द्रौपदी, तिचं किती मानभंग झाला, चीरहरण करण्याचा प्रयत्न केला, त्याचं देवानी वाचवलं. आणि केस ओढून तिला आणलं. जी राजवधू आहे, आता किती मोठा सगळं झालं या जोता. अशा महाभारताचं एवढं लोक वर्णन ऐकतात तरी ते सोडत नाही. गंमत आहे म्हणे, ते आता जुनी गोष्ट आहे. शिकण्यासारखं, ते शिकवण्यासाठी सगळे ते केलेले आहे, म्हणजे गोष्टी झालेल्या आहेत. अच्छा, उत्तर भारतामध्ये, इकडे मला माहित नाही, दिवाळीमध्ये खेळतात का लक्ष्मीपूजन? 7 दिवसा आधीपासूनच तिकडे सोडून जातात. ते म्हणतात स्वामीजी दिवाळीच्या आधी यज्ञ वगैरे काही ठेवू नका, आम्ही दुसऱ्या यज्ञामध्ये बिझी राहू. तर ते आता ही काय कुठून मान्यता आली काय माहिती, की जर ते लक्ष्मी पूजनाच्या आधी किंवा त्या दिवाळीच्या दिवशी खेळला नाही, आता तिकडे असं म्हणतात की तुम्ही पाल व्हाल, पाल छिपक त्याला म्हणतात, पालच म्हणतात. आमचे स्वामीजी म्हणत होते, सुबोधानंद, ते तिकडचे होते, आणि माझ्या वडिलांनी 8 आणे दिले, म्हणे जा. पण म्हणे मी 4 आणे लावले, हारलो, परत आलो. तर ते वडील म्हणाले छान झालं, त्यावेळेस हरणं चांगलं आहे, हे शुभ आहे. शुभ या अर्थाने की आता तू त्याच्यामध्ये गुंतणार नाही. आता लोकांची अशी मान्यता काय आहे, त्यांना काय वाटतं की याने लक्ष्मी येईल, पैसा येईल हे खेळल्याने. पण अरे येईल, पण कोणाच्या खिशामधून येत आहे ना ती. आणि हा काही चांगला रस्ता नाही आहे ना. लक्ष्मीला आणायचं असेल तर वेगवेगळे उपाय आहे. असं म्हटलेलं आहे, उद्यम, कौशल आणि प्रामाणिकपणा जर या 3 गोष्टी असतील तर लक्ष्मी येईल तुमच्याकडे. उद्यम म्हणजे काय? प्रयत्न. जो काही प्रयत्न करत नाही त्याला मिळत नाही. जगामध्ये आपण पाहतोच. उद्यमे नाही सिद्ध्यन्ते कार्याणी न मनोरथही. उद्यमाने सगळं काही सिद्ध होतं, नुसतं मनोरथ केल्याने काही सिद्ध होत नाही. सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा. झोपलेला जो वाघ आहे त्याच्या मुखामध्ये हरण येत नाही की हा खा आता घे, 12:30 वाजले आहे, लंच टाइम झाला आहे, मी तुझ्या मुखात येत आहे, असं नाही होत. त्या वाघाला सुद्धा उठून शिकार करावाच लागतो. म्हणून जेव्हा तो वाघ म्हातारा होतो ना, त्याची फारच स्थिती वाईट असते.
गाई शिकार करू नाही शकत, भुकेला असतो. मग इतर वाघ त्याला मारून टाकतात असे म्हणतात. प्रसंग तो नाही, इथे नुसतं सांगायचा मुद्दा आहे. उद्यम आणि कौशल, प्रावीण्य, जो त्या क्षेत्रामध्ये कुशल आहे त्यांनी ती कुशलता वाढवली पाहिजे. पैसा येईल, लक्ष्मी येईल. आणि कौशल्य एक अशी वस्तू आहे की त्याचा एंड नाही आहे. तुम्ही अजून वाढवू शकता, अजून वाढवू शकता ज्या क्षेत्रामध्ये आहात. पुढे जर संगीत गाणार आहे तर बा संगीताचा रियाज करत करत तो प्रवचन करत आहे तर प्रवचन करण्याची कला तो अजून सुधारू शकतो. कोणतं क्षेत्र असो, विज्ञानाचा क्षेत्र, शिक्षणाचा क्षेत्र, खेळाचा क्षेत्र, कौशल वाढवणं तर पैसा येईल. आणि तिसरं म्हणजे इमानदारी, प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणाने जर व्यापार व्यवसाय जर करत असेल तर लोकांचा विश्वास बसतो. आणि एकदा विश्वास बसला की मग लोक 10-10 किलोमीटर लांबून सुद्धा तुमची वस्तू घ्यायला येतात, खरेदी करतात. एक नाव होऊन जातं ना, ब्रँडेड नाव असतं ना, ब्रँडेड. गोदरेज, गोदरेजच्या आधी काय आता कुलूप वगैरे, अलमारी. त्या टाटांना विचारलं, JRD टाटांना, की सगळ्यात मोठी उपलब्धी तुमची काय आहे. तर त्यांनी असं नाही सांगितलं की मी इतक्या इंडस्ट्री, इतक्या फॅक्टरी बनवल्या. म्हणे एकच उपलब्धी आहे की लोक आजपर्यंत आमच्यावर विश्वास करत आहे. ही सगळ्यात मोठी उपलब्धी. विश्वास एकदा तुटला की मग ते कठीण. काय म्हणतात, प्रेमाचा दोरा, प्रेमाचे असं तुटला की मग तुम्ही जोडू शकता पण ते गाठ घेऊन जात. एक हिंदीमध्ये एक दोहा आहे, तो विश्वाचा सुद्धा असा आहे. तर म्हणून प्रामाणिकपणाचा, तर पैसा, लक्ष्मी या मार्गाने येते. आणि मग म्हणजे चांगल्या रूपात येते. तर टेबलच्या खाली सुद्धा तिकडूनही येते, पण दॅट इज नॉट बॅकडोर एंट्री मागून. तर म्हणून इथे म्हणतात ध्यूत वगैरे यांनी जो पैसा आहे तो काही आजपर्यंत या जुगाराने कोणी मोठा श्रीमंत झालेला नाही. पहा, सगळा जो काळा पैसा असतो की नाही त्याच्यामुळे भयंकर परिणाम होतात. ते दिसत नाही का, अदृश्य परिणाम होत असतात. तर आता इथे देव म्हणतात की जर सगळ्या गोष्टीमध्ये आहे तर याच्यावर सुद्धा मी आहे. देवतामध्ये हे एकच आहे की व्यक्तीला अशी नुसती चुकीची आशा, खोटी आशा असते म्हणून तो त्याच्यात गुंतत जातो. कोणी म्हटलं हे जर आशा रूप आहे ना, हा देवाचा गुण आहे. इथे चुकीची आशा आहे पण आशा असं चांगला गुण आहे. तर त्या रूपात त्या द्यूत किंवा लुगारामध्ये मी आहे. द्यूतम चलवितामस्मि तेजस तेजस्विनामहम्. मी तेजस्वी लोकांमधला तेज आहे. तेजस्वी म्हणजे काय, त्याला संस्कृतमध्ये एक शब्द असतो प्रगल्भता, एक शब्द आहे. शंकराचार्यांनी इथे काय दिलंय, दुसऱ्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की न त्वक दीप्ती, शरीराचा जो तेज आहे ते नाही. तेज म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कसं वजन असतं त्याच्यामुळे इतर लोक एकदम कसे दबून जातात. त्याच्या उपस्थितीमुळे दुसरे लोक एकदम हलके वाटतात. अपराभूत होण्याची एक वृत्ती आहे, इथे दबण्याची वृत्ती नाही.
त्याला म्हणतात तेज. आता आम्ही पाहायचो, आमचे गुरु सुद्धा म्हणत होते की गुरुदेव जेव्हा यायचे तर शहरातील सगळे मोठे मोठे एकदम हाय क्लास लोक, कोणी मंत्री असेल, कोणी IPS IAS, सगळे तेजस्वी लोक आपापल्या क्षेत्रात, पण गुरुदेवांच्या समोर ते अगदी असे बच्चे वाटायचे. बच्चे म्हणजे लहान, त्यांच्यासमोर त्यांचा तेज एकदम कमी. याचं उदाहरण दिलं जातं, चंद्रमा जो आहे ना त्याच्यामध्ये प्रकाश आहे, त्याला गर्व आहे की माझ्यामध्ये प्रकाश आहे ते. पण जसं सूर्योदय होतो मग त्या चंद्राचा जो प्रकाश आहे मंद 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 होत जातं, निस्तेज होत जातं, निस्तेज त्याला म्हणतात. ते एक व्यक्तिमत्वामध्ये एक जो वजन आहे त्याला म्हणतात तेज, म्हणजे ते माझ्यामुळे. आणि दुसरं असतं वाणीचं तेज, बुद्धीचं तेज. अनेक संत लोक त्यांच्या भाषणांमध्ये, त्यांच्या वाक्य रचनेमध्ये अनेक दोष असतात व्याकरणाच्या दृष्टीने, पण तरी लोकांना ऐकावं असं वाटतं. त्यांची वाणी तुटकी फुटकी आहे, ब्रोकन इंग्लिश, ब्रोकन त्याला म्हणतात. शब्द जे चुकीचे ते वापरतात, तरी त्यांच्या वाणीमध्ये एक प्रभाव असतो. आणि कोणी अलंकारिक बोलत आहे, विद्वत्तापूर्ण बोलत आहे, पण काय ऐकावं असं वाटत नाही, कंटाळवाणं होतं. याचाच अर्थ काय, एक वस्तू मिसिंग आहे ती म्हणजे तेज. त्याच्या वाणीमध्ये शब्द आहे, पण वाणीच्या पाठीमागे तो तेज असायला पाहिजे. तेज संतांच्या एक एक वाक्यामुळे लोकांचं जीवन बदलतं. वाणीचं तेज, बुद्धीचं तेज, त्याचा उद्या पाहू.